आयोजन समितीच्या वतीने मनापासून स्वागत करतो। हनुमान जगदाळे सर आणि प्रशांत जाधवजी आपले मनापासून स्वागत आहे। सामनाधिकारी काम करणारे सदस्य आणि निवड समिती सदस्य या व्यतिरिक्त कोणी थांबू नका, आपण जागी बसून द्या। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या स्पर्धेला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेचे सचिव श्री बाबुरावजी चांदेरे या ठिकाणी उपस्थित आहे। मी माननीय श्री नरेश मस्के साहेबांना विनंती करतो, आपण महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेचे सचिव श्री बाबुरावजी चांदेरे यांचं स्वागत पुष्प प्रदान करून करा। माननीय श्री विकास रेपाळेजी नगरसेवक आपणास विनंती राहील, ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री कृष्ण पाटील यांचं स्वागत आपण पुष्प प्रदान करून करावं। या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ नेते आदरणीय हनुमंत जगदाळे साहेब यांचं कबड्डीवर कायमच एक विशेष लक्ष असतं। मी आदरणीय मस्के साहेबांना विनंती करतो की आपण आदरणीय हनुमंत जगदाळे साहेबांचा, मी आशुतोष मस्के आणि नम्रता भोसले जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय जगदाळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। तसेच या ठिकाणी उपस्थित उपमहापौर माननीय रमाकांतजी मडवी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांचं या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। माननीय श्री नवनाथजी फडतरे साहेब आपल्यास विनंती राहील, उपसचिव क्रीडा श्री सुनील हंजे साहेबांचा आपण सन्मान करावा। ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष आणि या स्पर्धेवरचे निरीक्षक श्री मनोज पाटील यांचा सन्मान माजी महापौर आणि माननीय अशोक वैती साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी वैती साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं। ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष श्री कृष्ण पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल। आशुतोषजी मस्के आपल्यास विनंती राहील, ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे यशस्वी अध्यक्ष श्री कृष्ण पाटीलजी यांचा सन्मान त्यांच्या हस्ते करावा। त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक कबड्डी प्रेमी श्री विकासजी रेपाळे साहेब, आशुतोषजी मस्के, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे खजिनदार श्री मंगलजी पांडे, सन्मान श्री आशुतोषजी मस्के आपण करावा। महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे खजिनदार श्री मंगल पांडे। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र मराठा समाजाचे नेते आदरणीय रमेशजी आंबरे यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत।
हनुमंतजी जगदाळे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी महाराष्ट्र राज्य चाचणी यशस्वी केली कॅडबरी जंक्शन येथे आणि ती संपूर्ण राज्यामध्ये गाजली असे श्री प्रशांत जाधवर सर यांचा सुद्धा सन्मान स्थानिक नगरसेवक श्री बुकाजी रेपाळे साहेब आपण करावं अशी आपणास विनंती राहील. माननीय श्री प्रशांत जाधवरजी स्वतः एक कबड्डी खेळाडू आणि त्याचबरोबर कबड्डीचे एक मोठे आयोजक श्री प्रशांत जाधवरजी यांचा सन्मान नगरसेवक श्री विकास रेपाळेजी आपण करावं अशी आपणास विनंती आहे. प्रशांतजी जाधवर ठाणे जिल्ह्याच्या प्रातिनिधिक संघातून त्यांनी प्रतिनिधित्व केले. कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, संयुक्त कार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा 2023-24 चे निरीक्षक श्री मनोजजी पाटील. एक कुशल संघटक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे. माननीय श्री राम भोई उपाध्यक्ष ठाणे जिल्हा यांचा सन्मान श्री विकासजी रेपाळे आपण करावं अशी आपणास विनंती राहील. त्याचबरोबर आशुतोष मस्केजी ज्यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरता सुंदर असं कोरिओग्राफर केलं त्या पूजा सुर्वे मॅडम आणि प्रतीक्षा पाटील यांना देखील मी विनंती करतो की आपण मंचावर यावं. आयोजकांच्या वतीने आपल्याला सन्मान करण्यात येतो. मी नम्रता भोसले जाधव मॅडम आणि अपूर्वा मस्के विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करावा. पूजा सुर्वेजी खरोखरच मुख्यमंत्र्यांनी तुमचा आणि प्रतीक्षा पाटीलचा जो कार्यक्रम तुम्ही कोरिओग्राफी केली होती ते पाहिल्यानंतर खरोखर प्रसन्नता त्यांनी व्यक्त केली आणि चौकशी करत होते आणि 1 लक्ष त्यांचं तुमच्या त्या कोरिओग्राफी आणि तुमच्या टीमवरती होतं. माननीय फडतारे साहेब आणि त्याचबरोबर क्रीडा अधिकारी ठाणे सुवर्ण बाटके यांना विनंती राहील की आपण शिवसेना प्रवक्ते आणि त्याचबरोबर धन्यवाद सर. निरज मस्के साहेब इथं फक्त औपचारिकता होती परंतु कबड्डीवाल्यांच्या हृदयामध्ये आपण साम्राज्य करत आहात याची सुद्धा मी ग्वाही अनेक शिवसेनेचे आमचे पदाधिकारी विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच या ठिकाणी अल्पसंख्याक विभागाचे आमचे जिल्हाध्यक्ष अफराज सिद्दीकी देखील उपस्थित आहेत. मी अफराज सिद्दीकी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा सत्कार स्वीकारावा. मी आशुतोष मस्के यांना विनंती करतो की त्यांनी अफराज सिद्दीकी यांचा या ठिकाणी सन्मान करावा. या ठिकाणी या विभागातील अनेक शिवसेनेचे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख असे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी तसेच युवा सेनेचे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने कबड्डीला प्रोत्साहन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सचिन भोसले उद्योजक आमचे मित्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या या स्पर्धेच्या निमित्ताने
तालुका क्रीडा अधिकारी ठाणे शिवछत्रपती बॉडी साई जाधव तिचा सन्मान आपल्याच बसण्याबाबतची संघटना समितीच्या वतीने मी आपल्यास विनंती करतो. साई जाधव तालुका क्रीडा अधिकारी ठाणे आणि शिवछत्रपती माननीय सचिव क्रीडा श्री सुनील मुंडे साहेब यांच्या हस्ते तिचा सन्मान या भव्य उपस्थित आहे. मी दोघांनी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान घ्यावा. मी आशुतोषजी मस्के यांना विनंती करतो की आपण आदरणीय कुशवा भुजबळजी तसेच आदरणीय पाठकजी यांचा या ठिकाणी सन्मान करावा. साहेब मी पहिले पाहिजे तयार आहे. महिला गट खेळण्यासाठी दुसरा पुकार आदरणीय मालोजी भोसले आपण व्यासपीठावर यायचंय. पालघर जिल्हा नांदेड जिल्हा आदरणीय मालोजी भोसले आपण व्यासपीठावर यायचंय. मालोजी भोसले कबड्डीसाठी दिवस रात्र मेहनत करणारा एक सच्चा कबड्डीपट्टू. मी आशुतोष मस्के यांना विनंती करतो तसेच आदरणीय चांदरे साहेबांना देखील विनंती करतो की आपण मालोजी हा अगदी 24 तास म्हटलं तरी कबड्डीसाठी वेळ देणारा असा मालोजीचा या ठिकाणी सन्मान करा. साऊंड सर्व्हिस वाले कृपया पंचव्यक्षेशी संपर्क करा. साऊंड सर्व्हिस वाले. पहिला गट नंदुरबार जिल्हा रायगड जिल्हा आपल्याला सुद्धा खेळण्यासाठी हा दुसरा पुकार. कृपया 40 संख्येची नोंद घ्या. सातारे साहेब या ठिकाणी जेव्हा स्पर्धा झाली महापौर चषक कबड्डी स्पर्धा झाली त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी सगळ्यात अगोदर येणार आणि सगळ्यात शेवटी जाणारा जर कोण असेल तर हा मालोजी आहे. इतकी वर्षानुवर्ष मालोजी कबड्डीसाठी अगदी जीव की प्राण करून योगदान देत असतो. या ठिकाणी उद्योजक मित्र आदरणीय सचिन भोसले देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्यांनी आम्ही करत असलेल्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो.
सामने महिला विभागामध्ये नंदुरबार विरुद्ध रायगड, पालघर विरुद्ध नांदेड, पुरुष विभागामध्ये अहमदनगर विरुद्ध पुणे, नांदेड विरुद्ध नंदुरबार. सर्व संघांनी तयारीत राहायचे. महिला विभाग नंदुरबार विरुद्ध रायगड, पालघर विरुद्ध नांदेड, पुरुष विभाग अहमदनगर विरुद्ध पुणे, नांदेड विरुद्ध नंदुरबार. संघांनी तयारीत राहायचं. संचालक क्रीडा युवक सेवा मुंबई विभाग माननीय श्री नवनाथ भरताडे आपल्यास विनंती राहील आणि त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी स्वर्ण भाटके मॅडम आपल्यास विनंती राहील. या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांनी मदत केली ते नगरसेवक श्री विकास नेपाळे साहेब यांचा सन्मान आपण श्री नवनाथजी भरताडेजी आणि त्याचबरोबर स्वर्ण भाटके मॅडम आपल्यास विनंती. माननीय नगरसेवक ज्यांनी खरोखरच अहोरात्र प्रयत्न केले ही कबड्डी स्पर्धा घडवून आणण्यासाठी. श्री विकासजी नेपाळे ज्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये क्रिकेटची टीम स्थापन केली. श्री विकासजी आपण कबड्डीवाल्यांबरोबर हात मिळवलेला आहे. कबड्डी हात पकडून खेळला जातो. कबड्डीवाले ज्यांचा हात पकडतात ते कधीच सोडत नाहीत आणि नरेश मस्केजी याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. यजमानपद ठाण्यामध्ये नरेश मस्के साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये इथे आयोजित करण्यात आले. विकास नेपाळेजी आपल्याला मनापासून धन्यवाद सर. सर्वांना सामन्यांची कार्यक्रम पत्रिका देण्यात आलेली आहे. लॉर्ड्स आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आपण त्या पद्धतीने तयारी करायचं. यानंतर होणारे सामने नंदुरबार विरुद्ध रायगड, पालघर विरुद्ध नांदेड महिला विभाग, अहमदनगर विरुद्ध पुणे, नांदेड विरुद्ध नंदुरबार पुरुष विभाग. संघाने तयारी करायचं.
महिला गट पालघर जिल्हा नांदेड जिल्हा चला क्रीडांगण क्रमांक 2 वर चला. पालघर जिल्हा नांदेड जिल्हा महिला गट क्रीडांगण क्रमांक 2 वर चला. महिला गट पालघर जिल्हा नांदेड जिल्हा क्रीडांगण क्रमांक 2 वर झाला. सामनाधिकारी कृपा लक्ष द्या. सामनाधिकारी सरपंच काकासाहेब कुलवंशी औरंगाबाद, पंच सुनील पवार ठाणे. क्रीडांगण क्रमांक 1 महिला गट नंदुरबार जिल्हा रायगड जिल्हा. आपण सुद्धा क्रीडांगण क्रमांक 1 वर उपस्थित व्हायचे याची नोंद घ्या. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच दत्तू जाधव नाशिक जिल्हा, पंच दिनेश पडोळेकर ठाणे, उस्मान गणिशे सोलापूर, गुणलेखक शशिकांत देशमुख ठाणे, उपनगर वर्षमंडळ पुणे. कोटला सुनील पवार
अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा क्रीडांगण क्रमांक 3 वर झाला. अहमदनगर जिल्हा पुणे जिल्हा क्रीडांगण क्रमांक 3 पुरुष गट. सामनाधिकारी सरपंच सुरेश जोशी ठाणे, मितेश फलसे मुंबई उपनगर, तानाजी पाटील ठाणे, गुणलेखक मयूर पवार पालघर, सहाय्यक गुणलेखक प्रशांत म्हात्रे ठाणे, तानाजी देसाई सातारा, तिसरी चढाई सय्यद मकसूद विदर्भ, विजय सोनकर विदर्भ. सामनाधिकारी सुरेश जोशी ठाणे सरपंच, मितेश फलसे तानाजी पाटील ठाणे, मितेश फलसे उपनगर, मयूर पवार पालघर, प्रशांत म्हात्रे ठाणे, तानाजी देसाई सातारा, सय्यद मकसूद विदर्भ, विजय सोनकर विदर्भ.